नमस्कार, स्वादास्वादमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला खरबुजापासून चविष्ट अशी कुल्फी बनवायची आहे। अगदी बाजारात मिळते तशी चविष्ट अशी कुल्फी तयार होते। आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना शेअर करायचा असेल तर शेअरही नक्की करा। चला मग आता खरबुजाची कुल्फी बनवूया। खरबुजाची कुल्फी बनवण्यासाठी आपण एक खरबूज घेतलेला आहे। आमच्याकडे या खरबुजाला डांगर असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा। आता आपल्याला ह्या खरबुजाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याची वरची साल काढून घ्यायची आहे। ह्याच्या बियांचा वापर आपल्याला करायचा नाही, त्यामुळे त्या बियाही काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता आपण या खरबुजाला कापून घ्यायचे आहे आणि याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि त्याच्या आतील बियाही बाजूला काढून घ्यायच्या आहेत। आणि ह्या खरबुजाचे आपल्याला आता बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। खरबुजाची कुल्फी करायची आहे आपल्याला, त्यासाठी आपण आता हे इतर साहित्य बघून घेऊया। ही साखर आपण चवीनुसार घेतलेली आहे। तुम्हाला आवडतील त्यानुसार ड्रायफ्रूट घ्या। मी काजू, बदाम व चारोळीचे तुकडे करून घेतलेले आहेत। वेलदोडा किंवा वेलायची तुम्हाला आवडत असेल तर त्याची बारीक पूड घ्या। हे आपण दूध घेतलेलं आहे, याला आटवून निम्मे करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं, नंतरच त्याला वापरायचं। चला मग आता कुल्फी बनवण्याची पुढची प्रोसेस सुरू करूया। त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साखर टाकून घेतलेली आहे। आपण खरबुजाचे तुकडे करून ठेवलेले होते तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। दूध न घालता दळायचं, म्हणजे छान व्यवस्थित बारीक दळलं जातं। खरबूजचे तुकडे व्यवस्थित बारीक दळले गेल्यानंतर आता आपल्याला आपण आटवून ठेवलेलं होतं ते थंड झालेलं दूध आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि हे सर्व साहित्य एकजीव व्हावं म्हणून आपल्याला परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आपली दळून छान पेस्ट तयार आहे। याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूटचे तुकडे घालून मिक्स करून घेऊ। पण घरगुती साहित्यापासून छानपैकी खरबुजाची कुल्फी बनवणार आहोत। त्यासाठी आपण बाजारात जे प्लास्टिकचे किंवा कागदापासून तयार झालेले कप मिळतात ते घेतलेले आहे। त्या लाकडी स्टिक घेतलेल्या आहेत। तुम्हाला कुल्फी बनवण्यासाठी लहान स्टीलचे ग्लास घ्यायचे असतील तर घेऊ शकता, किंवा कुल्फीचा साचा जर तुमच्याकडे असेल तर तोही घेऊ शकता। ह्या कपांवर वरून झाकण ठेवण्यासाठी आपण एक प्लास्टिकची पिशवी त्या आकाराने कापून घेतलेली आहे आणि मधोमध एक टिक ठेवण्यासाठी मधोमध आपण एक छिद्र पाडून घेतलेलं आहे। आता आपण हे कप भरून घेऊया। तुम्हाला जेवढ्या कुल्फ्या बनवायच्या असतील त्यानुसार कप भरून घ्या। आपण बनवलेल्या या खरबुजाच्या पेस्टला आपण थंड करून ज्यूस सारखंही पिऊ शकतो आणि छानपैकी कुल्फीही बनवू शकतो। आपण खरबुजाच्या पेस्टमध्येच ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घेतलेले होते, पण हे ड्रायफ्रूटचे तुकडे जर तुम्हाला नवीन घालून घ्यायचे असतील तर घालू शकता व मिक्स करून घेऊ शकता। आपण ह्या कपांच्या मधोमध लाकडी स्टिकही ठेवून घेतलेली आहे। वरून झाकण ठेवण्यासाठी प्लास्टिकची पिशवीचे तुकडे करून ठेवलेले होते ते ठेवून घेऊ। प्लास्टिकच्या पिशवीला मधोमध छेद पाडलेलं होतं, त्यानुसार त्या छेदामध्ये मधोमध स्टिक्स ठेवून घ्यायची। आता आपल्याला हे कप 5-6 तास तरी फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचे आहेत। फ्रीजर म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ तयार होतो त्या भागामध्ये आपल्याला हे ग्लास ठेवून घ्यायचे आहेत। आता आपण फ्रीजरचं झाकणही बंद करून घेऊ आणि फ्रीजचं झाकणही बंद करून घेऊ। हे कुल्फीचे ग्लास आपण सकाळी ठेवलेले होते, तर साधारण दुपारी हे ग्लास आपण काढून घेतलेले आहेत। तुमच्या फ्रीजमध्ये ज्यावेळी ह्या ग्लासांचा बर्फ तयार होईल त्यावेळेस काढून घ्यायचे। खरबुजापासून आपण कुल्फी बनवलेली आहे। आता आपण ही कुल्फी ग्लासावर अशा प्रकारे हात फिरवून
काढून घ्यायची आहे, त्यामुळे ही सहज निघते. किंवा ह्या ग्लासांना आपण रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये बुडवून ही कुल्फी काढून घेऊ शकता. अगदी सहज निघते. तर मग नक्कीच बनवून बघा. खरबुजापासून म्हणजेच डांगरापासून कुल्फी आणि कशी झालेली आहे तेही नक्की सांगा. आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असा वाटला तर शेअरही नक्की करा. चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.